70 वर्ष झाले स्वातंत्र्याला मिळून या रस्त्याची ही अवस्था. दुसरं एक काम कमी कर, मी पैसे देतो, पहिला हा रस्ता डांबरीकरणचा पूर्ण करून घे. 3 महिन्यानंतर मी येईल. गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आपल्याला काम करायचंय, आपल्याला संभाजी महाराजांच्या समोर काम करायचंय. हे दोन्ही आपण आश्वासन या लोकांना दिलेले आहेत. मला या 3 महिन्यामध्ये ते कामाची सुरुवात झाली पाहिजे अशी तुझ्याकडून मला अपेक्षा आहे. नंतर मी या गावामध्ये याच्यानंतर कधीच येणार नाही. पैसे मी देतो ना, काय टेन्शन नाही. अरे आपण काही छोटे लोक थोडी. हे चिल्लर चाललर जे लोक आहेत ना, 4-5 हजार रुपये वाटणारे. अरे मला 950 कोटी रुपयाचं बजेट आहे माझ्याकडे. किती? 950 कोटी. ते मी वाटतो प्रत्येक आमदाराला. या वेळेला किती दिले? 40 कोटी रुपये फक्त. तिला या टायमाला निधी मी फक्त 40 कोटी रुपये दिलेले. आता पुढच्या वेळेला किती मागायला मलाच माहिती. बोलते मी इतकं मस्त ना की तिला माहिती आहे की निधी कोण देणार आहे, हेच माणूस देणार आहे. मला बरोबर घेऊन बोलवलं. अरे घे, हे जे बांधव आहेत ना, याच्या भगिनी आहेत ना, हे आपल्या आहेत. यांच्यासाठी काम कर. आयुष्यामध्ये त्यांना बी आठवलं पाहिजे की नाही आम्ही बोललो ते काम करून दाखवलं. दुसऱ्यांदा मत मागायला सुद्धा जाताना जायची गरज नाही पडली पाहिजे. मी जेव्हा आमदार होतो, आमदारकी जेव्हा लढवतो ना, मी 30% लोकांकडे जातो. 30%. माझ्या मतदारसंघामध्ये कुणालाही विचार, 30% तर जास्तीत जास्त 40% लोकांकडे पोहोचतो. परंतु लोकांना इतका विश्वास असतो. संजय शिरसाट बोललेत ना, काम झालं. माझ्या मतदारसंघामध्ये या, रस्ते कधी कसे येते एकदा पहा आणि तिथलं डेव्हलपमेंट पहा. आपल्याला ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची कशासाठी? या गावचा विकास आपल्याला झाला पाहिजे. हे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ना, हे आमदाराचे हात आहेत. पंचायत समिती सदस्य हे आमदारांचे हात असतात. यांनी सांगायचे ना, आमदारांचे काम पुढे न्यायचे. पंचायत समिती सदस्याला किती असतो अधिकार? काही नसतो जास्त. परंतु गावाचं नेतृत्व करताना आपले लोक त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणून हे जे काही किती लोक उभे आहेत माहित नाही मला. 2-4 पक्ष तर असतीलच. किती पक्ष? 9 उमेदवार. 9 6 पक्ष, 9 उमेदवार. 9 उमेदवार आहेत. यांच्या नादी लागू नका. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद ही आपल्या ताब्यात असली पाहिजे. आम्ही जे निधी देतो जवळपास 300 ते 350 कोटी रुपये जिल्हा परिषदला देतात. 300 ते 350 कोटी रुपये जिल्हा परिषद. त्याच्यातला हिस्सा इकडे आला पाहिजे की नाही? किशोरपर्यंत झालेला रस्ता करंज खडकड इकडे लागला तर आपल्याला, मला तर असं वाटत होतं की वापस जावं. इतके वाईट अवस्था जर ह्या रस्त्याची आहे तर ह्या देश आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं कधी वाटतं का? इतक्या दलिंद्री ठिकाणी आपण राहतो, याचं कधीतरी लाग वाटते ना आपल्याला. म्हणून हा रस्ता तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये कंप्लीट झालेला दिसेल. उद्घाटनाला मिळेल आणि लोकार्पणाला मिळेल. तुम्ही आले तरी चालेल. काही पण लागेल. अच्छा, अरे लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं आपण समाजाचं काम करायचं. राजकारण आता बदलत चाललेलं आहे. मी सर्व संजय राताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय राताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उमेदवार बस. अरे माझं नाव संजय, मला सगळं दूरचं दिसतं. आमच्याकडे तिच्या पायाला मग घ्यायला. एक लक्षात घे, वय बघ त्या म्हातारीचं. काय वय? काय करायचं तिला राजकारण? काय कुणाला तिला काय कुठं कोण निवडून आलं नाही आलं काय फरक पडतो तिला? तिच्या जीवनात काही बदल घडणार आहे का? परंतु ती आशीर्वाद द्यायला ती लग्नात तिथून इथपर्यंत येते. हीच आपल्या कामाची पावती असते. कधी विसरू नका. काय नाही पाहिजे त्यांना, काही नाही, त्याची अपेक्षा पण नाही तुमच्याकडून.
असे लोक जेव्हा आशीर्वाद देतात त्या टायमाला समजायचं की आपला विजय पक्का. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी संजय शिरसाट जातो ती सीट निवडून येते म्हणून तो जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपलं तर घरी असावं, जिथं दुकान चालेल तिथंच गेलं पाहिजे. बंद असलेल्या दुकानाकडे जायचंच का जर. म्हणून ही सीट निवडून येणार 100% ना, 100% निवडून येणार. कार्यकर्ता मी जिल्हा परिषद त्या सदस्यांनी जेव्हा बोलला प्रामाणिकपणे त्यांनी त्याचं मत मांडलं. इमोशनल नाही बोलला, त्यांनी टीका नाही केली. म्हणून मी पण टीका नाही केली. नाही तर म्हणशील का मी टीका नाही केली पण साहेबांनी सगळ्याची काशी केली, हे होऊ नये म्हणून मी आज बोलतो. परंतु त्यांनी सुद्धा एक सांगितलं की आपल्याला विकासाचं काम करायचं. हे काम मला वाटतं इतक्या लवकर आणि गतीने झालं पाहिजे. अरे एक एक गाव पहा. माझ्या गावामधल्या एका गावाला 3 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. आदर्श गाव माझ्याच गावात मतदारसंघात. आणि आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार तो सोडा, सगळ्यात वाईट गाव कोणतं असेल तर ते म्हणजे हे गाव आहे. म्हणजे आपण शेवटून पहिले आहोत. हे चित्र बदलायचं असेल तर तुम्हाला आता मतदान करावं लागेल धनुष्यबाणाला. काही जरी झालं एक चूक समजून करा. एक मतदान माझं वाया गेलं म्हणून करा. एक मतदान मी जाणून बुजून केलं म्हणून करा. एक मतदान तुमच्या कुटुंबासाठी म्हणून तुम्ही करा. अरे तुमचे मुलं आहेत, म्हातारे आई वडील आहेत, या गावातून ह्या गल्ल्यातून जाताना आयुष्य त्यांनी घालवलेले. कधीतरी त्यांच्या पायाला चांगला रस्ता लागू द्या का. चांगला रस्ता लागला पाहिजे का नाही लागला पाहिजे. आणि तो लागायचं काम आता आपण सुरू करू. मला तुमच्यावर सर्वांवर विश्वास आहे. मी कधी कधी कुणाकडे काही मागितलं नाही. मी लय थोडासा खडूस स्वभावाचा माणूस आहे. मी कधी कुणा जास्त काही कुणाला हातपाय जोडत नसतो. परंतु मी तुम्हाला हात जोडून सांगतो, मी पहिल्यांदा सांगतो, तुम्ही आमची साथ द्या. मग बघा करंजखेड गाव जर बदललं नाही तर संजय शिरसाटला मनातल्या मनात शिवाय द्या. मनातल्या मनात असं नाहीये. एक जबाबदारी असतो. आमदार काय असतो, मंत्री काय असतो, काय मुख्यमंत्री असतो, काय पंतप्रधान असतो. लोकांच्या जीवावरच आम्ही निवडून येतो ना. लोक आम्हाला मतदान करताना हा सन्मान आम्हाला मिळतो. तुमच्यासारखे लोक आम्हाला पाहायला येतात, ऐकायला येतात, आमचं स्वागत करतात, आम्हाला मोठे साहेब बनतात. हे कशाची देण आहे, हे तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनच आहे ना. मग ज्यांनी आशीर्वाद दिलाय त्याच्यासाठी जर आपण कामाला नाही आलो तर आपण काय काम केलं. म्हणून ती एक भूमिका ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहोत. संजय ताईला जे काही त्रास होतोय हा त्रास थोडा थांबा, थोडासा सगळं आम्ही दूर करू. काही त्रास होणार नाही. तिच्यात जेवढी हिंमत आहे ना, या तालुक्यातला एकही माणूस दाखवा जो या गावोगावी गेलेला, जो प्रत्येक कार्यक्रमामध्ये गेलेला आहे. मी ज्या ज्या सर्कलला जातो त्या ठिकाणी ती संजयला पहिलं सांगते, मी ह्या सगळ्या गावाला चक्कर मारून आलेले. प्रत्येक जण मला ओळखतो, प्रत्येकाच्या सुखदुःखात मी जाते. एवढं पायाला भिंगरी लावून फिरणारी महिला आज तुमच्या समोर आहे. आज तुम्हाला ती एवढं सहकार्य करायची भावनेत आहे, तर तिला सहकार्य करणं हे गावकऱ्यांचं काम आहे. मला वाटतं एक महिला जी स्वाभिमानाने उभी राहिलेली, एक विश्वासाने उभी राहिलेली, आणि तिच्याबरोबर या तुमचे सर्व उमेदवार जे आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती यासाठी करतो की मी कधी कुणाकडे काही मागितलं नाही. आज तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो, तुमचं मत ऐक द्या. हे निवडून आल्यानंतर गावचा विकास इतका झपाट्याने आपण करू. निधी द्यायचं काम माझं आहे. मी एवढा निधी देईल की गावाचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल. एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो. 7 तारखेला आता आज रात्रीपासून तर काही लोक जागे राहत, काही लोक गावात आहेत का गेले बाहेर कुठे, बाहेर कोण कोण गेले लक्षात घ्या. बाहेर गेलेले लक्ष ठेवा, कोण कोण गेले, कुठं कुठं गेले, आणि काही लोक जागे राहत. आता हे तिथे टोळधाड येईल, त्या टोळधाडीपासून सावध राहा. दिले तर घेऊन टाकत, आपल्या काय बापात जात नाही. मतदान करू नका, घेऊन टाकायचं काय टेन्शन नका घेऊ. आजकाल येतील ते शेमड्या पोराला सुद्धा बाई तुझा पोरगा किती चांगले म्हणतील, आणि जेव्हा मतदान झालं ना मग तर मग बघा त्यांचा अवतार बघा, ते बघा. कधी गावात न दिसणारा माणूस आता हात जोडल, आपल्या म्हातारे बाईला म्हणल मावशी कशी आहे, कशी तब्येत आहे, जसं गोळ्या औषध देत होता.
काका कसं काय चाललंय? अरे साऱ्या तू घरच्या बापाला नाही विचारलं तर आम्हाला कशाला विचारतो? ही अशी पद्धत आहे. परंतु हे राजकारण करताना हे नाटकं करावे लागतात म्हणून ते करतात. परंतु आमचं तसं नाहीये. तर सेवा हा आमचा उद्देश आहे आणि हे सेवा करण्यासाठी आज आम्हाला संधी द्यावी अशी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो. तिन्ही ठिकाणी धनुष्यबाणाला आपण मतदान कराल आणि प्रचंड मतांनी विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.